हाय हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आज सकाळीच आहे ना सरपण फोडायला घेतलं होतं, कारण की चुलीपुढे सरपणच नव्हतं. तर सासऱ्यांनी सरपण फोडून दिलं आणि त्यानंतर मी माझं आवरलं आणि लगेच पीठ जे आहे ना ते डब्यात भरून घेतलं. कारण की कसं होतं, कृष्णा जर उठला ना तर ते पीठ सगळीकडे सांडून टाकतो. त्यानंतर दूध गरम केलं आणि चहासुद्धा ठेवला. आधी चहा पिऊन घेतला आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली. तर या इकडे ना आता बटाटे धुवून घेते आणि शिजायला घालते. तोपर्यंत आहे ना कृष्णा पण उठला होता, त्याचं खेळणं चालू होतं. बाहेर चूल पेटवली आणि त्यानंतर काय काय स्वयंपाक करायचा आज हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर आज रविवार होता आणि रविवार म्हटलं तर सायला सुट्टीच असते आणि सुट्टी म्हटल्यावर त्याला काहीतरी खाऊशी वाटतं. तर त्याच्यामुळे डोसे करायचे होते. पण आमच्या इथे ना फक्त डोस्यावरच भागणार नव्हतं, भाजी भाकरी कंपल्सरी लागतेच. त्यामुळे चुलीवर छान असा शेवगा जो आहे तो शिजायला घातला होता. एकीकडे साईचं आणि कृष्णाचं खेळणं चालू होतं. दिवसभर म्हणजे त्यांचा असा पसारा चालूच असतो. आपण उचलायचा आणि त्यांनी पसारा करायचा. आणि त्यातल्या त्यात कसं झालं ना, साईने जर काही बनवलं त्याचं तर कृष्णा येतो आणि तोडून टाकतो. या इकडे मी चटणी करून घेतली होती शेंगदाणा आणि खोबऱ्याची. याची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये एका तुमच्यासोबत शेअर केलेलीच आहे. तर आता फिक्के डोसे करायचे होते मिठाचे, त्याच्यामुळे त्याच्यासोबत बटाट्याची भाजीसुद्धा करायला घेतली. तर आता इथे ना मी छान असा कांदा तळून घेतला, तसंच मिरच्यासुद्धा तळून घेतल्या. तोपर्यंत बघा आपलं जे रात्री डाळ आणि तांदूळ बारीक केले होते ना ते छान असं फुगले होते, कारण की गरमीच्या दिवसात पीठ चांगलं असं फुगतं. तर या इथे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं, कारण की इडली करायची म्हटलं की त्यामध्ये पाण्याची आवश्यकता नसते, पण डोसा करायचं म्हटल्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं, मीठसुद्धा घातलं चवीनुसार. आता हे बॅटर जे आहे ना ते चांगलं मिक्स करून घेते आणि त्याचे डोसे तयार करून घेते. तर मग आता मला जास्त असे पातळ डोसे येत नाहीत खरपूस, थोडेसे ते जाडच होतात. तर बघा अशा पद्धतीने आपला जो डोसा आहे ना तो तयार झाला. आता असं काही केलं की पहिलं खायला द्यायचं ते म्हणजे साईला, कारण की साईला असे पदार्थ भरपूर असे आवडतात. तर त्याच्यामुळेच त्याचं जे हे ताट आहे ना त्यातच त्याला खायला दिलं आणि त्यानंतर सगळे डोसे जे आहेत ना ते करून घेतले. तर आता डोसे करायचं म्हटलं की ते गरम गरमच चांगले लागतात आणि यामध्ये भरपूर असा वेळ जातो. पण कधीतरी करायचं म्हटलं की काही वाटत नाही. बाकीची कामं आहेत ना तशीच राहतात. तरी आई ते आता डोसा करून घेत होते आणि त्यानंतर सगळ्यांना जसं होईल तसं गरमागरम खायला देत होते. याच्यावर जर आपण तूप जर टाकलं ना तर ते पण छान असं लागतं. तर एका साईडला कृष्णाला सुद्धा खायला करायला ठेवलं होतं, कारण की त्याचा टाईम झाला होता. तर त्याला खायला चारायचं म्हटलं ना लहान मुलांचा भरपूर असा त्याच्यात पण वेळ जातो, कारण की ती एका जागेवर बसून खातच नाहीत. तर त्याचं आहे ना मी नाचणीचं जे सत्व आहे ना ते तयार करून ठेवलं होतं. तोपर्यंत बघा तो काही साईला खाऊन देत नाही. साई खायला बसला की पाठीमागे लगेच येतो. तर त्याचंसुद्धा खायचं तयार करून झालेलं आहे. तर त्यालासुद्धा आता चारून घेते. मिस्टरांचं पण आवरलं होतं, त्यांनासुद्धा खायला दिलं. लहान मुलांना खायला घालायचं म्हणलं ना की आयांची भरपूर अशी कसरत होते. तर यानंतर आता डोसे वगैरे तयार करून झालते आणि त्यानंतर भाकरीसुद्धा चुलीवरच्या गरमागरम आपल्या तयार केलेल्या आहेत. असे काही वेगळे पदार्थ केले ना की भरपूर अशी भांडी पडतात. तर या इथे आता भांडी जे आहेत ना ते काढून घेतले. पण पहिला आम्ही दोघी आहेत ना सासू-सुना नाश्ता करून घेतो आणि त्यानंतर बाकीच्या कामांना लागतो. तर आता हे सगळे भांडी वगैरे झाल्यानंतर धुणं पण धुवून घेतलं आणि तोपर्यंत किचन जे आहे ना ते साफ केलं. आता हे सगळी कामं होईपर्यंत ना 1 ते 1:30 सहज वाजतो आणि तोपर्यंत कृष्ण लगेच उठून जातो. त्यामुळे त्याला पण दुपारचं खायला करून घेतलं.
तर मोबाईलमध्ये त्याला बघितलं ना की असं वाटतं मी काहीतरी म्हणतोयच, तर अशी त्याची बडबड चालू होती. आणि मला आणि साईला तर असं इडली डोसे असे भरपूर काही आवडतात. आणि इडलीचं पीठ जर आपण एकदा केलं ना तर ते एकदम संपत नाही. तर मिस्टर दुपारी जेवायला आल्यावर त्यांना भाजी भाकरी दिली आणि साईला आणि मला परत गरमागरम असे डोसे करून घेतले. या इकडे बकऱ्यांना पण भरपूर असं ऊन असतं, त्याच्यामुळे ना बकऱ्यांना बाहेर सोडत नाहीत. तर त्यांना आहे ना जे पाला आहे तो असा आणला होता, तो अडकवला ना की ते खातात. त्यांना एका साईडला सावली आहे तर एका साईडला ऊन आहे, पण त्यांना सावलीच्याच ठिकाणी बांधलं जातं. आणि रविवार म्हटलं की एक्स्ट्राची कामं तर आपण काढतोच, कारण की म्हणजे मला तरी काढणं होतं. साईला कृष्णाला सांभाळायला कोणीतरी असलं तर मला आहेत ना शेंगा फोडून घ्यायच्या होत्या. आता तेच काम मी करणार होते. बाजरीचं दळण करून घेतलं होतं मी आणि त्यानंतर शेंगा सोलल्या, कारण की कृष्णा आणि साई हे दोघे जे आहेत ना ते दोघं पण झोपले होते. आणि शेंगा जर कृष्णा जागा असला ना सोलायचं म्हटलं ना तो अख्ख्या घरात शेंगा करून टाकतो. तर बघा आता मी पटकन शेंगा सोलून घेते. आणि असा आपला छोटासा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.